मला एक गोष्ट कळत नाही की आपण इतक्या प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करून आपल्याला जर निराशा भेटत असेल तर ही गोष्ट करून पण फायदा काय? तर म्हणजे इतकं प्रामाणिकपणे आपण कोणाला न दुखवता किंवा कोणाला न ट्रोल करता आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि लाईफमध्ये एवढा स्ट्रगल काढतो. म्हणजे 2 मुलं मला सांभाळून त्यानंतर घरातले सगळं कामं जे आहे ते सगळे जिथल्या तिथं करून या सगळ्या गोष्टी करणं हे एका बाईसाठी सोपं नाही आहे. कारण एडिटिंग करणं खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे तुम्हाला माहिती पण असते आणि काहींना म्हणजे ज्यांना माहिती आहे घरात तर सगळेच जण काम करतात असं तुम्ही म्हणता. मग तू व्हिडिओ बनवणं बंद कर, तुला नाही घरातले कामं होत तर. पण या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला पुढं जायचं असतं आणि कुठेतरी म्हणजे यश येतं, यश भेटतं आणि परत निराशा आल्यावर माणसाचं मन मोडतं. तसंच माझं पण झालं होतं. कारण मला पण व्हिडिओ वगैरे म्हणजे आज टाकायची इच्छा नव्हती. कारण जे म्हणजे मी प्रयत्न करते ते कुठेतरी सक्सेस होत होते आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ म्हणजे कालच्यापासून माझे व्हिडिओला व्ह्यूज त्यानंतर लाईक्स पूर्णपणे कमी झाले आणि कोणीतरी माझ्या आयडीवर रिपोर्ट वगैरे केले. त्यानंतर रीच पण भरपूर अशी डाऊन झाली. या सगळ्या गोष्टी बघून माझी निराशा खूप जास्त वाढली आणि मला हे तुमच्याकडून म्हणजे या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट नाही आहे. म्हणजे जे लोक मला सपोर्ट करतात पहिल्यापासून त्यांच्याकडून तरी